आता पहिला डेटा समजून घेऊया. रोल नंबर आहेत, स्टुडंटची नावं आहेत, टोटल किती आहेत स्टुडंट ते कंट्रोल डाऊन एरो मारून मी चेक करू शकतो. 100 स्टुडंट आहेत टोटल. त्यानंतर त्यांचे इंग्लिश, फिजिक्स, केमिस्ट्री, बायोलॉजी, मॅथ्स, आय टी यांचे इंडिव्हिज्युअल मार्क्स दिलेले आहेत हॉरिझॉन्टली. आता आपल्याला काय करायचं, त्यांची टोटल आणि पर्सेंटेज कॅल्क्युलेट करायची. इज इक्वल टू सम टॅब, त्यानंतर इंग्लिश टू आय टी सिलेक्ट केला, इथे आली टोटल. त्यानंतर पर्सेंटेजसाठी मी काय करणार, इज इक्वल टू ऑप्टेन मार्क्स डिवायडेड बाय. आता प्रत्येक जरी सब्जेक्ट आपण 100 मार्क्सचा बघितला तरी 6 सब्जेक्टचे मिळून 600 होतात. मग डिवायडेड बाय 600 इंटू 100 हा झाला माझा पर्सेंटेजचा फॉर्म्युला. त्यानंतर पास फेल हा नंतर बघू. त्यानंतर आपण बघूया मॅक्स मीन ॲव्हरेज. मॅक्स मीन ॲव्हरेज कसा काढायचा, तर मॅक्स काय करतं, तर ह्या पूर्ण रेंजमध्ये सगळ्यात मोठा नंबर कुठचा आहे तो आपल्याला फाइंड आउट करून देतं. तर ते कसं करायचं ते मी दाखवतो आता इथे. इज इक्वल टू मॅक्स टॅब, त्यानंतर इंग्लिशपासून ते आय टीपर्यंत सगळे सिलेक्ट करायचे, एंटर. मिनिमम इज इक्वल टू मीन टॅब, त्यानंतर इंग्लिश टू आय टी, एंटर. आता हे केलेल्याचा फायदा काय होतो, ज्यावेळेला आपण समजा इकडची एखादा नंबर्स चेंज केला, 100 केलं इथे, तर इथे ऑटोमॅटिकली मॅक्समध्ये चेंज झाला. जसं इथे मी स्मॉल नंबर आहे तो जर चेंज केला, इथे 30 केलं आणि एंटर केलं, तर इथे पण ऑटोमॅटिकली चेंज होतं. तर हेच तुम्ही ज्यावेळेला बिलांचं काम करत असाल, म्हणजे अकाउंटिंगची कामं होत असतील, त्यावेळेला मॅक्झिमम अमाऊंट बिलाचं किंवा मिनिमम ॲव्हरेज हे फॉर्म्युले यूज होऊ शकतात. त्यामुळे नीट व्यवस्थित बघा. त्यानंतर ॲव्हरेज काढायचं असेल तर इज इक्वल टू ॲव्हरेज टॅब, त्यानंतर इंग्लिशपासून ते आय टीपर्यंत सिलेक्ट, ह्याचा ऑटोमॅटिक ॲव्हरेज येऊन जातो. आता हे जे फॉर्म्युले आपण लावलेले आहेत त्यांना कॉपी पेस्ट करायचं आहे. म्हणजे काय, तर हा इथे जो फॉर्म्युला आहे 522 हा फॉर्म्युला आहे. हा जर मी खाली पेस्ट केला तर काय होईल, तर इथल्या बाजूच्यांची टोटल मला देईल. मी ते F2 करून चेंज केला, कारण का पॅटर्नमध्ये डेटा आहे 6 सब्जेक्टचा. जर समजा मी इथे जर त्याला 86ला कॉपी केलं आणि जर इथे मी पेस्ट केलं सगळ्यांना, तर 86च येणार. पण ज्यावेळेला मी इथे टोटलला जर मी कॉपी केलं आणि जर सगळ्यांना मी पेस्ट केलं तर बाकीच्या मुलांच्या टोटल निघणार. पण हे जर आपण एक एक करत बसलो तर आपला वेळ जाणार. मग त्यासाठी एक शॉर्टकट की आहे. पहिलं काय करायचं, तो कॉपी करून घ्यायचा, लेफ्ट एरो, कंट्रोल डाऊन एरो, म्हणजे एकदम तुम्ही शेवटला याल. मी जरा झूम आउट करतो म्हणजे मग तुम्हाला पण क्लिअर कळेल. पहिलं काय, तो टोटल कॉपी करायची, त्यानंतर लेफ्ट एरो, कंट्रोल डाऊन एरो, म्हणजे शेवटच्या एंट्रीवर आलात तुम्ही, त्यानंतर शिफ्ट कंट्रोल अप एरो आणि एंटर. ह्याची प्रॅक्टिस जवळजवळ 10 वेळा तरी करा, म्हणजे काय होईल तर तुमचा हात बसून जाईल. परत मी एकदा दाखवतो. कंट्रोल झेड करायचं, कंट्रोल अप एरो करायचा, कंट्रोल सी, लेफ्ट एरो, कंट्रोल डाऊन एरो, राईट एरो, शिफ्ट कंट्रोल अप एरो, एंटर. कंट्रोल झेड म्हणजे काय, अंडू, कंट्रोल अप एरो म्हणजे काय होईल, डायरेक्ट वर याल. परत तीच प्रोसेस, कॉपी, लेफ्ट एरो, कंट्रोल डाऊन एरो, राईट एरो, शिफ्ट कंट्रोल अप एरो आणि एंटर. तर अशाने काय होईल, तर तुमची टोटल कशी आपण सगळ्यांना पेस्ट करायची तसंच. हे सगळं जे डिपेंड आहे, हे जे सगळे फॉर्म्युले आहेत हे सगळ्यांचे कॅल्क्युलेट करण्यासाठी ह्या कीवर डिपेंड आहे. तर मी परत कॉपी करीन पर्सेंटेजला, लेफ्ट एरो, कंट्रोल डाऊन एरो, राईट एरो, शिफ्ट कंट्रोल अप एरो. आता मी थोडंसं झूम करून दाखवतो. इथे बघा, प्रत्येकाचे इथे कॅल्क्युलेशन म्हणजे प्रत्येकाच्या टोटलनुसार त्यांचे फॉर्म्युल्यानुसार त्यांचे पर्सेंटेज कॅल्क्युलेट केलेले आहेत. तसंच इथे मॅक्ससाठी पण सेम तसंच करायचं, मीनसाठी पण, ॲव्हरेजसाठी पण. मी आता काय करतो, तर हे जे इम्पॉर्टंट जे कन्सेप्ट आहेत त्या मी कवर करतो. आता काउंट ए. आता आपला इम्पॉर्टंट डेटा आहे रोल नंबरपासून ते पर्सेंटेजपर्यंत. मी जर नुसता सिलेक्ट केला तर इथे तुम्हाला बघा काउंटमध्ये इथे जी खाली आडवी पट्टी येते तिथे बघा काउंट 10चा दिसतो आहे. तर आपल्याला पण इथे काउंट एमध्ये काउंट 10चा आला पाहिजे. इथे झूम करतो परत, इज इक्वल टू
काउंट ए टॅब, त्यानंतर तुम्ही रोल नंबरपासून ते पर्सेंटेजपर्यंत सिलेक्ट करायचं, एंटर. इथे बघा काउंट ए किती आला, 10चा. सेम मी सिलेक्शन करतो, काउंट टॅब, फक्त इथे काय घेतला फॉर्म्युला काउंटचा, शिफ्ट कंट्रोल राईट एरो, एंटर. म्हणजे काय होईल तर पटकन सिलेक्ट होईल हे सगळं. आता इथे काउंट 9 आणि इथे काउंट 10 असं काय येतं आहे, तर दोन्हीचं मी सिलेक्शन दाखवलं, दोन्ही सेम सिलेक्शनमध्ये आहेत, पण इथे 10 आणि इथे 9 का असं. तर ह्याच्यामध्ये आहे ना, तुम्ही जर नीट डेटा बघितलात, मी थोडंसं झूम करून सांगतो, तर इथे नंबर्स आहेत, इथे वर्ड आहे, इथे परत नंबर्स आहेत, हे सगळे नंबर्स आहेत. मग तो काय करतो, काउंट ए काय करतो तर नंबर प्लस वर्ड हे सगळं मोजून देतो, आणि काउंट काय करतो तर फक्त न्यूमरिकल डेटा आहे तो मोजून देतो. त्यानंतर आहे काउंट ब्लँक, त्या नावातच आहे, इज इक्वल टू काउंट ब्लँक टॅब रोल नंबर टू पर्सेंटेज. आता आपण काहीच ब्लँक सोडलं नसल्यामुळे इथे डॅश येतो आहे. तर समजा मी आता इथे फिजिक्सचे मार्क मी डिलीट करतो, 0 नाही डिलीट केले, तर इथे काउंट ब्लँकमध्ये 1 दाखवलं पाहिजे, दाखवते. तर समजा मी अजून एखादा नंबर डिलीट केला तर सेम तसंच 2 दाखवायला पाहिजे. ठीक आहे, मी कंट्रोल झेड करतो, कंट्रोल झेड, म्हणजे काय होईल तर त्यांचे बदल नाही होणार डेटामध्ये. आता इथे आहे कुठचा फॉर्म्युला तर अप्पर, म्हणजे काय करतं तर ही जी लिस्ट दिलेली आहे तुम्हाला मुलांची, ती जर समजा आपल्याला कॅपिटल लेटरमध्ये पाहिजे असतील सगळी नावं, तर बरीचशी मुलं काय करतात तर कॅप्स लॉक ऑन करतात आणि जे नाव आहे ते टाईप करत बसतात, पण 100 मुलांची नावं टाईप करेस तोपर्यंत आपला वेळ जाणार. मग त्यासाठी आपल्याला फॉर्म्युला यूज करू शकतो आपण अप्परचा, इज इक्वल टू अप्पर टॅब, तर मुलाचं नाव सिलेक्ट केलं आपण, एंटर. आता इथे येऊन बघितलं तर तुमचं नाव असेल तर ते कॅपिटलमध्ये आलं आहे. नंतर ह्याला फॉर्म्युला कॉपी पेस्ट करू शकता तुम्ही बाकीच्यासाठी, पण पहिलं सुरुवातीला 4-5 जणांना मॅन्युअल लावायचं आहे आणि मग नंतर फॉर्म्युला कॉपी पेस्ट करायचा आहे. नंतर लोअरसाठी काय आहे फॉर्म्युला, इज इक्वल टू लोअर टॅब, बाजूचंच नाव आहे ते मी स्मॉल लेटरमध्ये घेतो. त्यानंतर प्रॉपर, इज इक्वल टू प्रॉपर टॅब, बाजूचंच नाव, एंटर. तर इथे काय आलं तर पूर्ण कॅपिटल, इथे पूर्ण स्मॉल, आणि इथे प्रॉपर म्हणजे काय इनिशियल जी आहेत नावाची ती कॅपिटलमध्ये आले. आता हे जे मी फॉर्म्युले आहेत हे मी सगळे सिलेक्ट करतो आणि कॉपी पेस्ट करून टाकतो, एंटर. सगळा डेटा आहे तो आपला सॉर्ट झालेला आहे. आता पास फेलचा फॉर्म्युला कसा लावायचा तो दाखवतो. आता आपल्याला कशी कंडिशन टाकायची आहे तर इफची कंडिशन टाकायची आहे, अशी टाकायची की ह्याच्यामध्ये पण 35पेक्षा कमी, ह्याच्यामध्ये पण 35पेक्षा कमी आहे असेल तर फेल आलं पाहिजे, आणि जर त्याच्यापेक्षा जास्त असेल तर पास आलं पाहिजे. तर इफ आणि मीनची कंडिशन कंबाईन फॉर्म्युला यूज करायचा आहे, इज इक्वल टू इफ टॅब मीन टॅब, बाजूचा जो इंग्लिशपासून ते आय टीपर्यंत सगळं सिलेक्ट करायचं आणि ब्रॅकेट द्यायला विसरायचं नाही. त्यानंतर लेस दॅन 35 कॉमा, परत डबल इन्व्हर्टेड कॉमा, काय आलं पाहिजे इफ व्हॅल्यू इज ट्रू, म्हणजे काय तर तुम्ही हे जे बोलताय ते जर खरं असेल तर, म्हणजे काय जर D3 पासून I3पर्यंत जर लेस दॅन 35 असेल तर काय आलं पाहिजे फेल. परत डबल इन्व्हर्टेड कॉमा, हा पॅटर्न आहे, कॉमा डबल इन्व्हर्टेड कॉमा, ह्याच्यामध्ये जे तुम्ही कमेंट टाकाल त्या तिथे आउटपुट म्हणून येतं. परत नॉर्मल कॉमा, परत डबल इन्व्हर्टेड कॉमा, पास, परत डबल इन्व्हर्टेड कॉमा आणि ब्रॅकेट कंप्लीट, एंटर. तर आता आपण हा जो फॉर्म्युला लावला आहे हा परफेक्ट आहे की नाही हे चेक कसं करायचं, तर इथे मी काय करतो तर 30 करून बघतो, एंटर. एंटर करणं गरजेचं आहे. नुसतं मुलं काय करतात तर 30 लिहून ठेवतात आणि मग नंतर बघतात तर इथे फेल नाही होत आहे, मग त्यांना वाटतं की फॉर्म्युला चुकला आहे. तर तसं नाही, एंटर करणं गरजेचं आहे. इथे डायरेक्टली आउटपुट फेलचा आला आहे. ठीक आहे, तर असाच तुम्हाला हा फॉर्म्युला आहे तो कॉपी पेस्ट करून मोकळं व्हायचं आहे. आता आपण बघणार आहोत जे 35पेक्षा कमी मार्क मिळालेले आहेत ते आपल्याला फाइंड आउट करायचे आहेत आणि कलर करायचे आहेत, कारण का ते नापास आहेत. मग ते कसं केलं तर मी खालपासून स्टार्ट करतो. आता इथे बघा 35पेक्षा कमी आहे, त्याला मी सिलेक्ट केलं. त्यानंतर होममध्ये गेलो, इथे बघा कलरचा ऑप्शन येतो, त्या कलरमध्ये डाऊन एरो केलात की तुम्हाला शेड बघायला मिळते. आता तो फेल असल्यामुळे मी काय करेन तर रेड कलर घेईन. आता कलर झाला की नाही ते मी खाली चेक करेन. त्यानंतर परत दुसरा घेणार, कलर करणार. मग ह्याच्यामध्ये काय होणार तर माझा टाईम आहे तो
खूप जाणार. मग अशा वेळेला काय करायचं, तर कंडिशनल फॉर्मॅटिंगचा यूज करायचा. आता हा कलर घालवायचे कसे ते पण मी दाखवतो. त्यांनाच परत सिलेक्ट करायचं, डाऊन ॲरोवर जायचं आणि नो फिल करून टाकायचं. तुम्ही पण पहिलं कलर लावा मॅन्युअली, किती वेळ जातो तो बघा आणि नो फिल करून कलर रिमूव्ह करून टाका. मी काय करीन आता, इंग्लिश टू आय टी सिलेक्ट करायचं आहे. आता हा सिलेक्ट कसा करायचा, तर शिफ्ट कंट्रोल राईट ॲरो नाही करायचा, तर शिफ्ट राईट ॲरो आय टीपर्यंत, कंट्रोल डाऊन ॲरो, त्यानंतर कंडिशनल फॉर्मॅटिंग, हायलाईट सेल रूल. आता इथे बघा, ग्रेटर दॅन द्यायचं असेल तर तुम्ही ग्रेटर दॅन बघू शकता, लेस दॅन, बिटवीन, इक्वल टू, हे बरेच आपल्याकडे कंडिशन आहेत. तर आता आपल्याला 35पेक्षा कमी करायचं असल्यामुळे आपण काय करणार, तर लेस दॅन. त्यानंतर इथे अमाऊंट टाकायची, किती, 35, आणि इथे ओके केलं. आता ही कंडिशन घालवायची कशी, आता हां, त्याच्या अगोदर एक महत्त्वाचा, आता जर बऱ्याच जणांना क्वेश्चन असतो की जर समजा आपण कंडिशनल फॉर्मॅटिंग केलं आणि नंतर एखाद्याचे मार्क्स आपण चेंज केले, तर ते कंडिशन ती अप्लाय राहते 6 सब्जेक्टसाठी. बघितलं तर इथे तुम्हाला लक्षात आलं असेल की चेंज झाले. आता ही कंडिशन घालवायची कशी, जशी लावलीत तशीच. आता कंडिशन घालवण्यासाठी सिलेक्शनची काही गरज नाही, डाऊन ॲरोमध्ये यायचं, क्लिअर रूल्स फ्रॉम एंटायर शीट.